आज आपण गव्हाच्या पिठापासून नाश्त्यासाठी समोसे करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत नाश्त्यासाठी समोसे करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घ्या. जिरे, ओवा, शोप आणि लसूण टाकून चांगलं मिक्स करा. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घ्या आणि कढीपत्ता टाकून घ्या आणि हिंग टाकून घ्या आणि तीळ टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा. चांगलं मिक्स झाल्यानंतर 1 चमचा तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, त्यानंतर हळद टाकून मिक्स करा. चांगलं मिक्स करत राहा. त्यानंतर 1 कप पाणी टाकून पाण्याला उकळी येऊ द्या. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाका. त्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. 1 कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप रवा चांगलं मिक्स करून घ्या. त्यामध्ये आपण जो मसाला केला होता तो टाकून घ्या आणि चांगलं पीठ मळून घ्या. पाणी टाकून पीठ मळून घ्या. अशा प्रकारे पीठ मळून घ्या. पीठ मळल्यानंतर 15 मिनिटं झाकून ठेवा. 15 मिनिटानंतर परत पीठ मळून घ्या. त्याचे 2 गोळे करून लाटायला घ्या. अशा पोळ्या लाटून घ्या गोल. अशा पातळ पोळ्या लाटून घ्या. त्यानंतर चाकूच्या मदतीने कापून घ्या. अशा प्रकारे आपल्याला जो शेपमध्ये काटायचे आहे ते त्या शेपमध्ये कापून घ्या. अशा प्रकारे आणि त्याला होल पाडून घ्या, म्हणजे कुरकुरीत होतात. आणि तेल मीडियम गरम करून तेलामध्ये एक एक टाकून घ्या. जोपर्यंत गोल्डन होत नाही तोपर्यंत तळत राहा. हे पहा किती छान तळल्या गेले आहे. तळल्यानंतर काढून घ्या. आपले गव्हाच्या पिठाचे फ्रायम्स तयार आहे. आवडला असेल व्हिडिओ तर चॅनल सबस्क्राईब करा.